नमस्कार मंडळी, नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची पहिल्या दिवसाची ही पहिली पहाट आहे आणि हे आहे माझं शांत आणि सुंदर असं गाव धोंडखार, त्याचं नाव. तर मंडळी, आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. तर आज कोणताही तुम्हाला नवीन संकल्प, नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर आजच्या दिवसापासून करा. तर आता आम्हाला काम करू द्या थोडं आमचं, कारण सकाळी माझा मित्र गेला होता जंगलात आणि माझ्यासाठी पण एक गुढी घेऊन आला आहे आणि त्याच्यासाठी आणलं. तर माझ्या मित्राचं धन्यवाद. बाबू गोंदले असं माझ्या मित्राचं नाव माझ्या जितेंद्र आहे, पण सगळी जण बाबू बोलतात. तर आमचा हा बाबू आवडता सर्वांचा लाडका बाबू. तर मंडळी, आमच्या गावातील शेतकरी नमस्कार. हे बघा, गुढीपाडव्यासाठी दांडी आणला आहे आणि त्यांनी कडुनिंबाचा पालाही घेऊन आले आहेत. तर त्यांच्या शेतावरून ते घेऊन आले आहेत. नमस्कार. काय बोलताय, कसे आहात? बरे आहात ना? गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मग झाली गुढीची तयारी केली काय? तयारी करतो. तर हे आमचे भाऊ आहेत, त्यांना आता वाटतं त्या शेतकऱ्याने दिलं काय हे कडुनिंबाचा पाला. तर कडुनिंबाचा पाला जे आता हे भाऊ गेले होते आणायला शेतात, त्यांना दिलं आहे थोडस. तर मंडळी, ही आमच्या गावातील काही घरं आहेत. छान सुंदर असं घर आहेत. ओ पाटील साहेब, आहात का घरात? नमस्कार, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, पाटील साहेबांनी बाग फुलवली आहे. छान अशी सुंदर फुलं आहेत. हो नमस्कार. झाली का गुढीची तयारी? झाली काय? नमस्कार. काय नाही, बरे आहात ना? हा, तर मंडळी, आमच्या गावातील मनोज पाटील साहेब नमस्कार. झालं, छान आणलंय गुढी वगैरे आणि इकडे फुलं वगैरे खूप छान लावली. आम्ही आता कडुनिंबाचा पाला आणण्यासाठी आलो आहोत. तर आमच्या गावाच्या बाहेर कडुनिंबाचं झाड आहे, ते तिकडे जात आहोत आम्ही. तर मंडळी, हे आहे कडुनिंबाचं झाड आहे. गुढीपाडव्यासाठी लागतो. तर मंडळी, कडुनिंबाचं झाड आहे, पण त्याच्यावर चढणार कसं काय? बाबू गोंदली, कारपैकी 2-3 टाला कोणाला तरी द्यायला होती. बारा तर बघा, एकमेका सहाय्य करू. गुढीपाडव्याची हीच तर खरी सुरुवात आहे. सर्वांना मदत करायची आहे. शुभदिनी. तर कडुनिंबाचा पाला काढत आहे बाबू, सावकाश हा. हळू, फांदी हे हलकी आहे. कडुनिंबाची फांदी एवढी कडक नसते, ती तुटते लगेच. तर मंडळी, बाबू गोंदली काढत आहे पाला इकडून. हे मोठं झाड आहे आणि हे छोटं झाड आहे. तर
बस झाला ना हा बस होईल बाबू, उतर खाली उतर, बस जास्त कशाला उगाच तोडायचा. ये नकुल ये. ये खाली. कितला घेतला हा चला चला जाऊया. तर मंडळी बाबू गोंदलीने इथे पाला काढला आहे कडुनिंबाचा आपल्या गुढी उभारण्यासाठी. गावकीला नकुल इकडे सांगत आहे गावकीसाठी काढला आहे, म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांना द्यायला होईल. हा चला चला, धन्यवाद बाबू. धन्यवाद. तर मंडळी समाज कार्याची इथूनच सुरुवात झाली आहे. हा तर कुठे गेले तात्या? गुढीपाडवा आणायला गेलो होतो. तर तात्या आमचे शेतावर गेले होते गुढीपाडवा आणण्यासाठी. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तात्या. तर आता आमचा नकुल गाडी स्टार्ट केली आहे. तर मंडळी कडुनिंबाचा पाला घेऊन आलोय आम्ही. तर देवा म्हणा. बस बस किती हवा. तर मंडळी जो गुढी उभारण्यासाठी दांड आणला आहे त्याला असं सर्व मस्तपैकी व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. हे धुवून घेतो आम्ही. तर मंडळी इकडं बाबू आता गुढीची तयारी करत आहे. फुलांची माला गुंपत आहे. आणि हा बाबूचा बाबू आहे. काय ना तुझं? जयेश नाव आहे. आणि तुझं नाव? साहित. साहिश नाव. आणि तुझं वया नाव काय? क्रिशा. तर बाबूची तयारी चालू आहे इकडे. मंडळी चला आपण, मलाही तयारी करायची आहे तर मी जातो. तर मंडळी हार गुंपत आहोत गुढीसाठी. माझी आई बहिणी ते हार गुंपत आहे. तर आई त्याच्यात आंब्याचे पानं घे ना त्याच्यात मध्ये. तर मला स्वीट हळद दे. तर मंडळी माझी आई इकडे सुईमध्ये धागा होत आहे, पण नजर कमी झाल्यामुळे तिला काही ते जमत नाही. तरी धागा सुईमध्ये ओला आहे. तर मंडळी माझ्या आईने हार गुंफला आहे. आणि गुढीसाठी जो हार गुंफला आहे तो आई दाखव. तर हा गुढीसाठी हार गुंफला आहे. तर मंडळी आपली गुढीपाडव्याची सगळी गुढी उभारण्याची तयारी झाली आहे. पताका आहे, नारळ आहे, हार आहे, फुले आहेत, गडू आहे. आणि रांगोळी काढण्यासाठी आईने इथे डबा आणला आहे.
तर आई इकडे रांगोळी काढत आहे. आपल्याकडे येतात पोरी बाजूला त्यांना घालायला म्हणजे मला तरी येते पण तुम्ही आता घालता पाचवी बिचवीला. इकडे आमची आई साधं सुद्धा रांगोळी काढत आहे. तुला येते तशी काढाय, काय नाही डिझाईन वगैरे चांगली पाहिजे असं काय नाही. तर मंडळी इकडे माझी आई रांगोळी काढत आहे. कोणाला बोलवायचं मला काही येते का ना हात वाकारता पण मस्त. आता ते बाबूची बायकोला बोला तिची पोरा आता काय बशी ही आपली गुढी उभारण्यासाठी आता तयार झाली आहे. तर मंडळी हे माझ्या आईने रांगोळी काढली आहे आणि ती इकडे रांगोळी पाडत आहे. तर मंडळी आमची गुढी उभारून झाली आहे. तर मंडळी सुंदर रांगोळी इकडे पाडली आहे करीनाने. आज गुढीपाडव्याचा शुभ दिन आहे. मंडळी आमच्या आईने सुंदर रांगोळी पाडली आहे. आता काय सुंदर काढील आता घाला दम ते तशी पाडते मला कसली येतय आता कसा हात वाटारता. तर आमचा बाबू पण इकडे गुढी उभारत आहे. गुढी उभारण्यासाठी त्याने उंच असा दांड आणला आहे.
रशी मिळाली. गुढी बांधून घेत आहे. काय करू मी इकडे धरलाय ना तिकडे काय करू मी परी मी येतो थांब जरा. मी येतो की धरायला. बाबूनी त्याची गुढी व्यवस्थित बांधून घेतली आहे. उंच आहे गुढी. तर मंडळी आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा तर हे एक विजयाचं प्रतीक आहे. ज्यावेळी रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येला पोहोचला होता त्यावेळी गुढीपाडवा सर्वांनी गुढी उभारून त्या विजयाचं हे उत्सव साजरा केला होता. तर असा गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात सगळीकडे गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. आणि महाराष्ट्रात बहुतांशी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि शालिवान संवत्सराचा पहिला दिवस आहे. 3.5 शुभ मुहूर्त आहेत. त्या शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. तर मंडळी आज कोणाला नवीन वाहन खरेदी करायचं असेल, व्यवसायाचा प्रारंभ किंवा एखादा तुम्ही कोणता संकल्प केला असेल तर त्या संकल्पाची तुम्ही सुरुवात करू शकता आजपासून. आणि हा चांगला असा मुहूर्त मानला जातो. तर आता मी पूजा करत आहे. मंडळी पुढील भागात आपण पाहणार आहोत गावकऱ्यांनी गुढी उभारून गुढीपाडवा हा सण कसा साजरा केला. धन्यवाद.